सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही अर्जुन आणि सायली हे लॅपटॉपमध्ये सिनेमा बघू लागतात. तर आता सायलीने खाण्यासाठी पॉपकॉर्न आणलेले असतात. तेव्हा सायली म्हणते की आता मजा येईल ना पिक्चर बघायला. तर लगेचच अर्जुन म्हणतो अजून एक गोष्ट बाकी आहे आणि पटकन आता अर्जुन हा लाईट बंद करतो आणि दोघेही प्रेमाने कॉटवर लॅपटॉपवरती सिनेमा बघू लागतात. तर सिनेमा बघता बघता दोघेही खूप हसत असतात. तर सायली आता अर्जुनच्या खांद्यावर डोके ठेवते तेव्हा अर्जुनला खूप हायसे वाटलेले असते. त्यानंतर आता अर्जुन हा सायलीच्या खांद्याच्या पलीकडे हात लावून आता सायलीला लगेच डवचावतो. तर सायली पलीकडे बघते आणि पटकन आता अर्जुन सायलीच्या हातातील पॉपकॉर्न आपल्या हातात घेतो. तर आता सायलीसुद्धा ते पॉपकॉर्न उडू लागते. तर ते पॉपकॉर्न सर्व कॉटवरती सांडतात. तेव्हा लगेच एक एक पॉपकॉर्न खाण्यासाठी दोघेही आता हात पुढे करून पॉपकॉर्न वेचू लागतात आणि अर्जुन आणि सायली धम्माल मजा मस्ती करत आता एकत्र आलेले असतात. त्यानंतर आता अर्जुन हा सिनेमा बघता बघता त्याला झोप येऊ लागते आणि तसेच अर्जुन त्याचे डोके आता सायलीच्या मांडीवर टेकवतो आणि अर्जुन हा झोपी गेलेला असतो. तेव्हा सायली ही प्रेमाने अर्जुनच्या डोक्यावरती हात फिरून अर्जुनच्या केसाला कुरवाळू लागते. तर आता सायलीला अर्जुनचे बोलणे आठवलेले असते आणि ज्या वेळेस आता पूर्णाई ही सायलीला बोलत असते त्यावेळेस अर्जुनने सायलीची बाजू घेऊन पूर्णाईला म्हटलेले असते की पूर्णाई सायली ऐकून घेते म्हणून तू सायलीला वाटेल ते बोलू नकोस. तर आता अर्जुनने सायलीला म्हटलेले असते की कुणी काही जरी म्हटले ना माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे सायली. हे सर्व आता सायलीला आठवून सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर आता इकडे सायलीच्या डोळ्यातून आलेला अश्रूंचा थेंब हा अर्जुनच्या तोंडावर पडतो. तर पटकन आता तिच्या ओढणीने सायली तो अश्रूंचा थेंब पुसून काढते आणि म्हणते की सर तुम्हाला किती शांत झोप लागली आणि माझ्या अश्रूंच्या थेंबामुळे तुम्हाला जाग येणार नाही याची मी काळजी घेईन. तर आता इकडे रविराज रात्री त्याच्या बेडरूममध्ये विचार करत असतो. तेव्हा आता अर्जुनचे कोर्टातील बोलणे रविराजांना आठवते. अर्जुन म्हटलेला असतो की प्रताप सुभेदार माझे डॅड आहेत आणि सायली सुभेदार माझी बायको. तेव्हा प्रताप सुभेदारांना ड्रग्जमध्ये अडकवून माझ्या बायकोला किडनॅप करून या महिपतने त्रास दिला आहे ते सर्व आता रविराजच्या डोळ्यासमोर येते. अर्जुनने सांगितलेले असते की मागच्या हेरिंगमध्ये माय लॉर्ड मी हे सुद्धा प्रूव्ह केलं होतं की महिपत शिक्रे हा गुंड असून तो व्हाईट कॉलर मोठा गुंड आहे. तर आता साक्षीने आता प्रतापला सांगितलेले असते की प्रताप सर तुम्हाला अटक झाल्यापासून आम्हाला चैनच पडत नाही. हे सर्व आता साक्षी महिपत अर्जुनचे सर्व बोलणे आता रविराजांच्या डोळ्यासमोर येऊन रविराज त्याचा विचार करत असतो. इकडे आता भिंतीच्या आडून नागराज आणि तन्वी दोघेही वर बघत असतात. तर नागराज आता तन्वीला म्हणतो की आत्ताच्या आत्ता तू दादाकडे जा आणि त्याला आपली बाजू समजावून सांगून आपली बाजू सेफ कर तन्वी, नाही तर तो दादा आपल्याला दोघांनाही घराबाहेर हाकलून देईल असे आता नागराज तन्वीला बोलतो. तर आता तन्वी घाबरतच म्हणते तुम्हाला कशाला हाकलवील, तो मला हाकलवील. आणि अर्जुन आता महिपतपर्यंत येऊन पोहोचलाय ज्या महिपतपर्यंत कोणी पोहोचू शकत नाही. तर घाबरतच तन्वी म्हणते की मग मी तन्वी नाही हे अर्जुनला कळायला कितीसा वेळ लागेल. तन्वी म्हणते की जर अर्जुन माझ्यापर्यंत येऊन पोहोचला तर मी त्याला हेही सांगेन किल्लेदाराचा ॲक्सिडंट तुम्हीच घडून आणलाय म्हणून. तेव्हा आता नागराजला खूप राग येतो. नागराज म्हणतो जा तन्वी आणि आता वर गच्चीवर उभा राहा. तर आता तन्वी ही रविराजकडे येत म्हणते बाबा काही कामात आहे का. तर रविराज म्हणतो नाही तन्वी बस. तर बसतच तन्वी म्हणते बाबा मला खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी तुमच्याशी बोलायला आले. तर आता तन्वी म्हणते की आज कोर्टात जे झालंय ना ते बघून मला खूप धक्का बसला आणि नाही म्हणजे बाबा तुमचा त्या महिपत शिक्रेवरती किती विश्वास होता. तन्वी म्हणते आणि तोच माणूस एवढा भयंकर निघाला. तर रविराज म्हणतो मी सुद्धा तोच विचार करत होतो तन्वी. रविराज म्हणतो की त्या महिपत शिक्रेमुळे मी सुद्धा फसलो पण मी तरी काय करणार, मी सुद्धा एक माणूस आहे. तर आता तन्वी म्हणते की बाबा अर्जुनने महिपत विरोधात तुम्हाला अगोदर पुरावे होते हे तुम्ही मला का नाही सांगितलं. तन्वी म्हणते खरं तर माझा त्याच्याशी काही संबंध नाही पण आज कोर्टात मला जो शॉक बसला ना तो बसला नसता. रविराज म्हणतो काही गोष्टी ना अशा असतात की त्या शेवटपर्यंत गुप्तच राहायला हव्यात म्हणून मी अर्जुन आणि सायलीने असं ठरवलं होते की शेवटपर्यंत कुणाला काहीही कळू द्यायचं नाही म्हणून. तर आता ते ऐकून तन्वी विचार करते की हे तिघे कधी एकत्र झाले आणि हे जर असेच एकत्र राहिले तर आम्हाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही असे म्हणत आता तन्वीची घाबरगुंडी उडालेली असते. तर आता रविराज म्हणतो की मी त्या क्षणी महिपतला दोषी ठरवले असते पण अर्जुन येईपर्यंत मी थांबलो.
रविराज म्हणतो की तन्वी अशा खोट्या माणसापासून कायमच दूर राहायचं आणि त्याचा शेवट मग असा होतो. तर आता रविराज म्हणतो तू सुद्धा त्या साक्षीबरोबर एवढे संबंध ठेवू नकोस. तर लगेच तन्वी म्हणते की तशीही ती माझी मैत्रीण नाही आहे. महिपत शिकरेसोबत ती आपल्या घरी यायची ना तेवढीच माझी ओळख आहे बाबा. तन्वी म्हणते की तशीही ती मला फार काही वाईट वाटत नाही, पण मी तिच्यापासून जपूनच राहील बाबा. तर आता रविराज म्हणतो की चला आता आपण त्या महिपत शिकरेला विसरूया. तर तन्वी म्हणते हो. पण दरवाजातून नागराज ते रविराजचे बोलणे ऐकत असतो आणि नागराज विचार करतो की तुम्ही विसरताल, पण दादा त्या महिपत शिकरेला मी कसा विसरू, कारण माझ्या नाड्या त्याच्या हातात आहेत. तर आता इकडे रात्रभर अर्जुन हा सायलीच्या मांडीवर झोपलेला असतो. तर सायली तशीच बसून झोप घेते. सकाळी दोघेही उठतात तर लगेचच दोघे एकमेकांपासून पटकन बाजूला होतात आणि आता पटकन सायली ही म्हणते की मी आवरून घेते आणि सायली बाहेर निघून जाते. सायली आता बाहेर जाताच इकडे अर्जुन विचार करतो की मी सायलीच्या मांडीवर झोपलो होतो. तर आता अर्जुन म्हणतो की हे रात्रभर आणि मग त्यांनी मला उठवलं का बरं नाही. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सगळेजण अर्जुनसोबत नाश्ता करू लागतात. तर लगेच अश्विन त्याचा मोबाईल काढत म्हणतो की डॅड हे बघा तुम्ही निर्दोष सुटल्याची एका चॅनलवाल्याने न्यूजसुद्धा दिली. तर आता प्रताप खुश झालेला असतो. तर आता पूर्णा या असत म्हणते आज फक्त सकाळपासून एकच नाव आहे, प्रताप सुभेदार. तर प्रताप म्हणतो हो ना, सकाळपासून अभिनंदनाचे एवढे फोन येत आहेत ना पूर्णाजी विचारूच नको. तर आता अर्जुन म्हणतो आजच्या दिवशी काही गोडबीड बनणार आहे की नाही. तर सायली म्हणते अर्थातच, आणि आता सुरुवातीला मी नाश्ता घेऊन येते. अस्मिता म्हणते किती दिवसांनी आपण असं एकत्र गप्पा मारायला बसलो आणि मला खूप छान वाटतंय. अश्विन म्हणतो की अगं अस्मिताई आम्ही तर नेहमीच गप्पा मारतो, पण तू अशी 6 महिन्याने एकदा माहेरी येते ना म्हणून तुला आत्ता दिसला असेल. तर आता अस्मिताचा मोठा जळफळाट होतो. तर आता तेवढ्यात पटकन सायली आता गरमागरम उत्तप्पा आणि शिरा घेऊन येते. तर अर्जुन म्हणतो वा क्या बात है. तर आता इकडे सर्वांना मोठा आनंद झालेला असतो आणि सर्वजण आता नाश्त्याला बसणार. एवढ्यात रविराज तिथे म्हणतो की आम्हाला सुद्धा हा नाश्ता शेअर करायला मिळेल का. तेव्हा रविराजला बघून पूर्णाई, अर्जुन, आता प्रताप सर्वजण रविराजकडे येतात आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. तर लगेचच प्रताप म्हणतो की अरे मी तुला फोन करून बोलावणारच होतो. तर रविराज म्हणतो की मग आम्ही चालू. तर अर्जुन म्हणतो आम्ही. रविराज म्हणतो मी आणि चैतन्य. तर पाठीमागून चैतन्य तिथे येतो. जेव्हा चैतन्याला बघताच अर्जुनला मोठा धक्का बसतो. तर रविराज आता अर्जुनला म्हणतो की अर्जुन काल कोर्टात काही बोलता आलं नाही, पण तू महिपत विरोधात जे काही पुरावे मिळालेस आणि त्या महिपत विरुद्ध कोर्टात जे काही ठामपणे बोललास ते खरंच खूप कौतुकास्पद होतं. आणि लगेच अर्जुनचा हात हातात घेत रविराज म्हणतो हार्टली कॉंग्रॅच्युलेशन ज्युनियर. तर ते ऐकून अर्जुन हा रविराजकडे बघतो. रविराज म्हणतो मी सगळ्यांसमोर मान्य करतो महिपत शिकरेच्या बाबतीत मी चुकलो. तर आता रविराज म्हणतो एवढ्या वर्षाचा माझा अनुभवसुद्धा त्या नीच माणसाला ओळखण्यात चुकलो मी. प्रताप म्हणतो अरे रविराज फक्त तू चुकला नाहीस तर आपण सगळे चुकलो आणि त्या महिपत शिकरेने आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली. सायली म्हणते पण आता ते संकट टळलं आणि नका उगाच त्या आठवणी काढू. तर आता अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवत रविराज म्हणतो हे संकट दूर झालं फक्त माझ्या आवडत्या स्टुडंटमुळे. आणि पुन्हा आता रविराज हा अर्जुनचे आभार मानतो. तर आता रविराज म्हणतो तू तर गुरुच्या पुढे सुद्धा 4 पावलं निघून गेला. तेव्हा पूर्णाई म्हणते हे बोलायला सुद्धा खूप मोठं मन लागतं. तर आता अर्जुन समोर चैतन्य येतो आणि म्हणतो की अर्जुन रविराज सर म्हणतात की त्यांची एवढी मोठी चूक झाली तर माझी किती मोठी चूक झाली असेल. चैतन्य म्हणतो मी मान्य करतो अर्जुन की महिपत सारख्या माणसाला ओळखण्यात मी देखील चुकलो आणि मी सुद्धा त्यांची बाजू नव्हती घ्यायला पाहिजे असे म्हणत आता चैतन्य हात पुढे करतो आणि अर्जुनला कॉंग्रॅट्स करतो. तर आता अर्जुनने हात देताच इकडे सायली विचार करते की साक्षीचा खरा चेहरा मी तुमच्या समोर आणल्याखेरीज चैतन्य भाऊजी शांत बसणार नाही. तर आता अर्जुन आणि सायली पुन्हा बेडरूममध्ये येतात. तर अर्जुन आता त्यांनी हातात घेतलेल्या पेनकडे बघतच असतो. तेव्हा सायली म्हणते की काय झालं अर्जुन सर, पेनकडे एवढ्या बारकाईने का बघताय मगापासून. तर आता अर्जुन म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का ह्या पेन मला कोणी दिला होता. सायली म्हणते कोणी. तर अर्जुन म्हणतो की सिनियरने. जेव्हा मला गोल्ड मेडल मिळालं होतं ना तेव्हा त्यांनी मला हा पेन भेट म्हणून दिला होता. तो मला नेहमी म्हणायचा तुझं फ्युचर खूप ब्राईट आहे अर्जुन आणि तू खूप पुढे जाशील. तर अर्जुन म्हणतो तेव्हा तो माझा खूप कौतुक करायचा, पण आपलं लग्न झालं आणि अर्जुन लगेचच सायलीकडे बघत म्हणतो आय मीन आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं ना त्यानंतर मात्र सगळ्या गोष्टी बदलल्या. अर्जुन म्हणतो की स्वतःच्या गुरुकडून कौतुक होणं यापेक्षा आज मला दुसरा कोणताच आनंद नाही.
सायली म्हणते की सर तुम्ही त्यांना सिनियर म्हणूनच हाक मारत जा, कारण या शब्दामध्ये गुरुबद्दल प्रेम आणि आदर आहे. तर आता सायली म्हणते सर तुम्ही जरी वरून अगदी कडक दिसत असले ना, आतून मात्र अगदी गोड आहात. तर अर्जुन हा खूप खुश होतो. सायली म्हणते माझी खात्री आहे की रविराज सरांचा राग फार काळ टिकणार नाही म्हणून. सायली म्हणते त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या मनात तुमच्याबद्दल माया आहे. तर अर्जुन खूप खुश झालेला असतो. त्यानंतर आता अर्जुन सायली दोघेही कंबल घेऊन झोपतात. तर आता हळूच अर्जुन हा सायलीकडे बघू लागतो. तर सायली विचार करत हसत असते. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली उठून आता होळीसाठी तयारी करतात. तर प्रेमाने सायली ही आता सुंदर साडी घालते. तर त्या सायलीकडे बघून अर्जुन म्हणतो मिस सायली तुम्ही खूप सुंदर दिसता. त्यानंतर आता सर्वजण होळीची तयारी करून होळी शेजारी येतात. तर आता लगेचच कल्पना ही अस्मिताला समोर उभा करते. तर अस्मिता म्हणते मम्मा मी काय केलं. तर लगेचच कल्पना म्हणते की ज्या वेळेस सायली किडनॅप झाली होती त्यावेळेस तू पूर्णाईचे दागिने चोरून सायलीवरती आळ घालण्याचा प्रयत्न केलास आणि त्यामुळे तुझी ही शिक्षा आहे की तू सायलीची यावेळेस माफी मागशील. ते ऐकून आता अस्मिताला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता अस्मिता सायलीची कशी माफी मागते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.